नमस्कार, मी सुचिता. स्वागत आहे सुची क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर. आज तुम्हाला मी सिंपल कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा तो अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. प्रथम आपण अस्तर आणि कापड जोडून घेणार आहोत. बॅक साईडला गळ्याचं माप टाकणार आहोत. गळा रुंदी घेतली आहे 2.5. खाली लेंथला आहे 9 इंच. गोल शेपमध्ये देणार आहोत, राऊंड शेपमध्ये कट करून घेणार आहोत. कट करून घेऊन अस्तर आणि कापड शिलाई करून घेणार आहोत. व्यवस्थित अस्तर आणि कापड ठेवून जोडून घेणार आहोत. गळ्याच्या बाजूने राहिलेला कापड कट करून टाकणार आहोत. साईडचा कापड कट करून टाकला आहे. त्याचप्रमाणे मागील टक्स देणार आहोत. मागील टक्स देणार 4.5 इंच. अर्धा इंच दोन्ही साईडला देऊन दोन्ही बाजूने टक्स मारून घेणार आहोत. डबल शिलाई मारून घेणार आहोत आपण तिथे. उंचीला हा 4 इंच देणार आहोत. बॅक साईडला 2 इंचाची पट्टी घेऊन लावून घेणार आहोत आपण खाली. त्यानंतर त्याच्यावर दाब शिलाई घालून घेणार आहोत. हा झाला आपला बॅक साईड रेडी झाला आहे. त्यानंतर आपण इतर कटोरी, साईड कट, योगपट्टी, अस्तर आणि कापड जोडून घेणार आहोत. त्याचबरोबर राहिलेला कापड कट करून टाकणार आहोत आणि कटोरीला एक टक्स मारून घेणार आहोत आपण. अशा रीतीने आपली कटोरी तयार झाली आहे. अशा रीतीने आपले सगळे भाग रेडी आहेत. अस्तर जोडून घेतलं आहे. नंतर साईड कटला कटोरी जोडून घ्यायची. दोन्ही साईडला जोडून घ्यायचे डबल शिलाई मारून. योक जोडून घेणार आहोत आपण आता. अशा रीतीने आपला दोन्ही फ्रंट भाग रेडी आहेत. हुक पट्टी जॉईन करून घेणार आहोत आपण. 2 इंचाची हुक पट्टी. त्यानंतर आय पट्टीसाठी आपण पट्टी 2.5 इंचाची घेतली आहे. ती जॉईन करून झाली आहे. त्याच्यावर दाब शिलाई मारून रेडी करून घ्यायची. अशा रीतीने आपला फ्रंट भाग रेडी झाला आहे. बॅक साईडचा भाग घेऊन आपण वर ठेवून शोल्डरला जॉईन करून घ्यायचं आहे. डबल शिलाई मारून घ्यायची इथे. दोन्ही साईडचे दोन्ही भाग जॉईन चेक करायचे आपल्याला. तर स्लीव्ज आपले रेडी करून ठेवलेत आपण. ते मापून घ्यायचे आहेत आधी, पहिले जॉईन करायच्या आधी. नंतर व्यवस्थित मग ते जॉईंट होत आहेत. इथे आपले स्लीव जॉईन झाले. डबल शिलाई पण मारून घ्यायची ह्याच्यावर. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही स्लीव रेडी आहेत. दोन्ही साईडचं कमरेचं माप घेऊन बाकीचा जो एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपण कट करून टाकायचा आहे.
कंबर प्लस 2 इंच ठेवून बाकीचं कट करून टाकायचं आहे. आता आपल्याला जॉईन करून घ्यायचे दोन्ही भाग, फ्रंट अँड बॅक. राहिलेला कट करून टाकायचं आपल्याला. इथे आपण फिटिंगचं माप टाकून घेणार आहोत. कमरजवळ, छातीजवळ आणि स्लीव्जला ठेवून मार्किंग करून आपण तिथे शिलाई मारून घेणार आहोत. 3 शिलाई मारून घेणार आहोत तिथे मार्जिनसाठी. दोन्ही साईडला सेम प्रोसेसमध्ये आपण शिलाई मारून घेणार आहोत. पहिला आपण चॉकने मार्किंग करून घेऊन नंतर शिलाई मारायची. अशा रीतीने केल्यामुळे आपली फिनिशिंग ब्लाऊजची खूप छान येते. आपला ब्लाऊज रेडी झाला आहे. आपल्याला आता क्रॉसपट्टी घ्यायची गळ्याला. जिथे जॉईंट येते पट्टीला तिथे आपण स्ट्रेट करून घेणार आहोत. पट्ट्या अशा पद्धतीने खिचून घेऊन आपण लावत जायचे पुढे. ही पट्टी लावून झाल्यावर आपण याच्यावर दाब शिलाई देणार आहोत व त्यानंतर हात शिलाईने आपण शिलाई मारणार आहोत हाताने. त्याला छान फिनिशिंग येते मग गळ्याला. इथे या पद्धतीने दाब शिलाई मारायची आहे. अशा रीतीने आपल्याला ब्लाऊज आपला रेडी झाला आहे. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.